झाली तुझ्या मनाची खात्री? झालं ना बोलणं ताईशी? आई ताई ठीक आहे. नाही वरुण, काहीतरी गडबड आहे. आई असं काय बोलतेस तू? ताईशी बोलूनही तुझी खात्री पटली नाहीये का? वरुण, जगाला ते ऐकू येतं जे तुम्ही बोलता, पण तुम्ही मुलं जे बोलत नाही ना ते फक्त आईलाच ऐकू येतं. काहीतरी झालंय. मला असं सारखं वाटतंय की सई आपल्यापासून काहीतरी लपवते. मला तिला भेटल्याशिवाय चैन नाही पडणार. वरुण, आपण जायचं का तिला भेटायला? हो हो ठीक आहे, आपण जाऊ ताईला भेटायला उद्या. पण आता तू जरा शांत झोप बरं. अरे आई तुलाच त्रास होईल. ऐक माझं, झोप. बघितलं ना, अजून आली नाहीये ती मुलगी. देवांशला घेऊन कुठे फिरत बसलीये देव जाणे. काय म्हणाली होती मला फोनवर? देवांश आला की त्याला फोन करायला सांगते. अजून आला नाही का देवांश? कधी फोन करणार तो मला? आणि तुला काय म्हणाली ती? काही नाही, आम्ही निघालोय, पोचतोय हे सांगून किती वेळ झाला, अजून आली नाहीये ती. हे फिरत बसली देव जाणे. एवढी साधी अक्कल नाही की आपण इथे घरात टेन्शन घेत बसलोय. जबाबदारीची जाण नाही, कर्तव्याचं भान नाही. रवी, नाही, मला तुझी काळजी कळू शकते, पण सई बेजबाबदार नाहीये. जे कसं आहे ना की कदाचित देवांश तिला डेटवर म्हणून कुठेतरी दूर घेऊन गेलेला असेल आणि त्यामुळे घरी यायला वेळ लागत असेल. दादा दादा, हे जर तर याने ना नुसता वेळ फुकट जातो, बाकी काही घडत नाही. तू म्हणालास 1 तास थांबूया, आपण 1 तास थांबलो, त्याच्यानंतरही काही झालं. आई हो, सई आणि देवांश दोघे एकत्र गेलेत, मग तुम्ही सईलाच का दोष देताय? कारण दोष तिचाच आहे. तिला कळायला हवं, जेव्हा एखाद्या मुलीचं बिझनेसमनशी लग्न होतं ना, तेव्हा तुला पैसा मिळेल, स्टेटस मिळेल, पण नवऱ्याचा वेळ कमी मिळणार. शी शुड अंडरस्टँड दॅट. पण बरोबर आहे, पण तिने कधी याबद्दल तक्रार केली का? एवढा सगळा प्लॅन केलेला हनीमून कॅन्सल झाला, पण ती साधी एका शब्दाने देखील देवांशला काहीही बोलली नाही. आपल्या समोर बोलली नाहीये, एकांतात बोललीच असेल ना. म्हणून तर देवांश एवढ्या घाईने तिला डेटवर घेऊन गेला. नाही नाही ताई, खरंच काही नाही. वहिनी वहिनी प्लीज, तू ना आत्ताही तिची बाजू घेऊ नकोस हा, आणि वकिली तर अजिबात करू नकोस. तिला येऊ दे, मी बघतेस तिला. भैरवी, अगं मुलं डेटवर ना मजा करून दमून भागून येणार आहेत, तेव्हा प्लीज आज त्यांना काहीतरी बोलू नकोस. खूप उशीर झालेला आहे त्यात. तुला जर हवं असेल ना तर आपण उद्या सगळेजण एकत्र बसून त्या दोघांशीही बोलूया, ठीक आहे? एवढं तरी ऐक ना माझं. बघा, आली मुलं. सई, काय सुनबाई, म्हणजे तुमची डेट एवढ्या जोरात साजरी करणार असं जर माहिती असतं तर फोन केला नसता आणि डिस्टर्बही केलं नसतं, नाही का? बरं सई, आता उशीर झालाय ना, तर तू जाऊन झोप जा, उद्या बोलूया. हो हा, जा. थांब वहिनी, माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय ही कुठेही जाणार नाही. भैरवी, पण दादा प्लीज, इतका वेळ का लागला? तुला विचारते, इतका वेळ का लागला? मला माहिती आहे देवांशने डेट प्लॅन केली होती, आणि देवांशने डेट प्लॅन केली म्हणजे ती ग्रँडच असणार. काय ना, ही अशी डेट तू कधी अनुभवलीच नसेल, हुरळून गेली असशील. देवांश तुला म्हणाला असेल, चल आता झालं सगळं, निघूया आपण. घरी सगळे वाट बघत असतील, काळजी करत असतील, पण तू
तू निघायला तयार नसशील, तू त्याला थांबवून ठेवलंस. आणि काय ग, मी जेव्हा फोन केला तेव्हा मला म्हणालीस ना, देवांश वॉशरूम मध्ये गेलाय, आल्यावर फोन करायला सांगते. लक्षात नाही राहिलं तुझ्या? का नाही केलास फोन? सांगितलं होतं ना फोन करायला. मुद्दाम केलंस ना तू? ताई, अहो मुद्दाम का करेल ती असं? कारण माझं आणि देवांशचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आणि ते तिला बघवत नाही म्हणून. भैरवी, अगं एवढी रात्र झाली आहे, उद्या बोलूया ना आपण. जाऊन तिला झोपू दे, जाग. आपली झोप उडवून हिला झोपू दे. नुसता त्रास देते. देवांश आज इतक्या मीटिंग अटेंड करून हिला डेटवर घेऊन गेला. इतका थकलेला असताना सुद्धा. कुठे गेला माझा मुलगा? अगं बोल ना, कुठे आहे देवांश? देवांश कुठे आहे सांग. ताई, नका ना ओरडू आता तिला. भैरवी, अगं देवांश गाडी पार्क करत असेल. आल्यापासून नुसती स्टॅच्यू सारखी उभी आहेस. बोल ना काहीतरी. एरवी तुझं तोंड पटापटा चालतं ना, मग आज काय शिवून घेतलंयस तोंड? बोल. ताई, नका ना तिला ओरडू. आणि किती वाजलेत ते तरी बघा. आधीच घाबरली बिचारी. नका बोलू तिला आता काही. आणि देवांश कुठे असणार? दोघं एकत्र गेले होते म्हणजे एकत्रच परत येणार ना. तो काही गाडी लावतच असेल, येईलच. काय ग सई? आई काय झालं हे? सई, अगं काय काय हे, बस सीते, बस बस. अहो, तुम्ही पाणी आणा पटकन. काय झालंय? अगं काय झालंय काय बाळा? ये पाणी घे, पाणी. पाणी पाणी हे आधी. सई, बाळा काय झालंय? तू का रडतेस एवढी? जरा काय झालंय ते नीट सांग ना जरा प्लीज. मामा, आई, मला माफ करा. बाळा, देवांशला काही झालंय का? सई, देवांश कुठे आहे? आई, बाबा, देवांश सर. बोल राजा. सई टीचर. देवांश सर, कुठे आहात तुम्ही? कोणाला शोधताय? असं न सांगता जाऊ नका, मी फार घाबरले होते. काम डाऊन. तुम्ही रडताय का? तुमची नजर मला सतत शोधत होती ना, ते मला खरंच खूप छान वाटत होत. म्हणून मग जरा. सर, कुठे आहात तुम्ही आता? सर, सर, किती घाबरवताय तुम्ही मला? का असं करता? कारण मी नसताना तुमची होणारी तगमग बघायला, तुमच्या हृदयाची धडधड ऐकायला मजा येते मला. म्हणून सगळीकडे शोधलं सरांना, पण सर नाही सापडले. म्हणजे माझं देवा. माझं देवा. अहो, तुम्ही पोलिसात फोन करा ना पटकन. तुमच्या ते ओळखीचे आहेत ना कमिशनर, त्यांना सांगा ना देवाला शोधून काढायला. ताई ताई, तुम्ही बघा ना काहीतरी. देवा कुठे गेला आपला? ओमी ओमी ओमी, लवकर ये खाती. दादाला शोधायला जावं लागेल. जानकी, अहो, असं कसं झालं? पण तरी मी तुम्हाला सांगत होते, हिचे नसते लाड करू नका, हिला डोक्यात बसवू नका. पण नाही, भैरवी, कोणीच ऐकलं नाही माझं. मी सांगत होते ना काहीतरी गडबड आहे म्हणून. मला देवांशी बोलायचं होतं, पण तुम्ही दोघांनी इग्नोर केलं. मला त्याच्याशी बोलू दिलं नाही. हिच्यामुळे देवांश गायब झालाय. कुठल्या परिस्थितीत असेल, कुठे असेल, आपल्याला काहीच माहित नाहीये. देवांश कुठे गायब? एक मिनिट. देवांश गायब झालाय
का तू त्याला गायब केलेस? एक गोष्ट लक्षात ठेव, जर का माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागला ना तर मी तुला सोडणार नाही. खरं खरं सांग, देवांश कुठे आहे? मॅडम मी खरं सांगते, मला नाही माहित सर कुठे. ते पूर्ण वेळ माझ्यासोबत होते पण नंतर अचानक गायब झाले आणि मी त्यांना नंतर सगळीकडे शोधलं पण नाही सापडले सर, कुठेच नव्हते. इव्हन मी खूप फोन ट्राय केले सरांना पण सरांचा फोन पण स्विच ऑफ होता. मॅडम मग तू का आलीस परत घरी? जाऊन कुठेतरी जीव द्यायचास ना? रवी काय बोलतेस तू? दादा प्लीज, आत्ता मला कोणीही अडवू नका. या मुलीवर ना माझा काडीचाही विश्वास नाहीये. आणि तुम्ही हिच्या या रडण्याला भूलू नका. हे हिचे अश्रू आहेत ना, मगरीचे अश्रू आहेत. काही दुःख बिख्ख झालं नाहीये हिला. देवांशला हिनेच गायब केलंय आणि आता इथे येऊन आसवं गाळत बसली. ही ना एक नंबरची ढोंगी आहे, ढोंगी. आई मम्मा काय झालं? बहिणी तू का रडतेस? का रडते? अरे देवांश गायब झालाय. हे दोघं डेटवर गेले होते आणि येताना ही एकटी परत आली आणि खोटं बोलते आमच्याशी. खरं तर ना हिनेच देवांशला गायब केलंय आणि इकडे येऊन स्टोऱ्या सांगते. भैरवी एक मिनिट, हे बघ, ही वेळ सईला दोष देत बसण्याची नाही. देवांश कुठे गेलाय ते शोधणं महत्वाचं आहे, नाही का? सई, तू मला सांग की देवांश नाहीसा होऊन किती वेळ झालेला आहे? 3 ते 4 तास झालेत. व्हॉट? 3 ते 4 तास झाले देवांशला गायब होऊन आणि तू हे आत्ता सांगतेस? आम्ही तुला फोन केला होता ना तेव्हा का नाही सांगितलं सगळं? मॅडम मी घाबरले होते. मला सुरुवातीला वाटलं सर माझी मस्करी करतात, कुठेतरी लपून बसले असतील म्हणून मी त्यांना शोधत होते. पण अचानक नंतर जेव्हा कळलं की सर खरंच नाहीये तेव्हा मी परत शोधायला लागले आणि मला नव्हतं सुचत मॅडम त्यावेळेला काय करायचं. मी खूप घाबरले होते म्हणून नाही सांगितलं. माझ्या देवांशने तुझ्यासाठी डेट प्लॅन केली होती पण तुझं मात्र वेगळंच प्लॅनिंग होतं त्याच्या बाबतीत. प्लॅनिंग? मॅडम मी काय बोलताय तुम्ही? असं काही नव्हतं माझ्या मनात. गप्प बस, उगाच काही समजत नसल्याचा आव आणू नकोस. तू हे सगळं ठरवून मुद्दाम केलंयस. देवांशला तू गायब केलंयस. या घरातला तुला जर कोणी व्यवस्थित ओळखू शकलंय ना तर ती मी आहे. मी तुला व्यवस्थित ओळखलंय. आधी देवांश बरोबर डेटला गेलीस, मग त्याला गायब केलंस आणि मग कोणालाही संशय येऊ नये म्हणून तू घरात रडत आलीस. हे दाखवायला की तुला दुःख झालंय. पण नाही, देवांशला गायब करून त्याच्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे. त्याला किडनॅप करून तुला पैसे मिळवायचे म्हणून तू हे सगळं केलंयस ना? खरं खरं सांग. भैरवी प्लीज. आत्या, अगं बहिणीची हालत तर बघ, ती बिचारी त्यांच्या शॉक मध्ये. बहिणी तू प्लीज शांत हो, मी शोधतो दादाला. थांब. कुठे शोधणार आहेस? जिने त्याला गायब केलं ना ते आपल्या समोरच उभी आहे. मॅडम मी खरं सांगते, मी काही केलं नाहीये. उलट मलाही सरांची खूप काळजी वाटते. ते बंद कर. तुझं देवांशवर अजिबात प्रेम नाहीये. जर तसं असतं ना तर तू हे सगळं केलं नसतंस, त्याला गायब केलं नसतंस. चल, एक वेळ विश्वास ठेवते तुझ्यावर. मग देवांश गायब झाला तर तू इथे का निघून आलीस? मॅडम मी सगळीकडे शोधलं त्यांना पण सर कुठेच सापडत नव्हते आणि मला नाही कळलं त्यावेळेला मी काय करावं म्हणून घरी आले मी. वहिनी काय बोलतेस ग तू हिला? हा, देवांची सावित्री आहे ही देवांचा जीव वाचवणार म्हणून हिचं लग्न लावलं देवांशी. पण ही जेव्हा जेव्हा देवांश बरोबर असते ना तेव्हा तेव्हा देवांचा जीव धोक्यात येतो. मग काय उपयोग हिचा? आणि एनिवेज
देवांशला तू आवडतेस ना, म्हणून मी तुला आजपर्यंत टॉलरेट करायचे. पण जर माझा मुलगाच या घरात नसेल तर मी तुला या घरात का सहन करायचं? एक बायको म्हणून तुला बायकोचं कर्तव्य पार पाडता आलं नाही. तुला या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये. चला. अगं आत्या, प्लीज. अगं आत्या, बहिणीची चूक नाहीये. हिची चूक आहे. नाही मॅडम, मला सुद्धा सरांची खूप काळजी वाटते. प्लीज समजून घ्या. तुझ्या समोर तरी ही नाटकं करू नकोस. रवी, हे बघ, तू आता खूप चिडलेली आहेस, त्यामुळे तू काय करतेस हे तुला कळत नाहीये. अगं सई आपली सून आहे, तू प्लीज तिच्याशी असं वागू नकोस, प्लीज. हीच ताई, मी हिला आपल्या घरची सून मानत नाही. तिच्यामुळे माझ्या मुलावर संकट आलंय. तो आता कुठे असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, काही माहित नाहीये. ही मुलगी मला माझ्या नजरेसमोरही नकोय. तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. मॅडम प्लीज माझा ऐका. मॅडम या घरात परत तुझं तोंड नाही बघायचं मला. आई, बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काहीच केलं नाहीये. मला सरांची खूप काळजी वाटते. प्लीज माझं ऐका. आई, बाबा प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मॅडमना वाटतंय ना की सगळा दोष माझा आहे. मी स्वतःला निर्दोष प्रूव्ह करेन आणि माझ्या देवांश सरांनाही काही उधळणार नाही. आता मी या घरात पुन्हा पाऊल ठेवेन ते सरांसोबतच. त्यांना सुखरूप घरी परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आई, आई, चहा पिऊन दे. वरून नकोय मला काही. आई, काल रात्रभर तुझी नीट झोप झालेली नाही आणि सकाळपासूनही तू काही खाल्लं नाहीस. चहा पिऊन घे, बरं वाटेल. आणि शिवाय तुला औषधही घ्यायची आहेत का नाही? पी बरं. वरून सई कशी असेल रे? अगं ताई ठीकच आहे. आपण बोललो ना रात्री तिच्याशी. पण मी तुला म्हंटल ना, काहीतरी गडबड आहे. मला खूप बेचैन वाटतंय रे. मला असं वाटतंय
आपली सई कुठल्या तरी संकटात आहे. बरं, मी पुन्हा फोन लावतो तिला. वरुण, ए वरुण, तिला फोन नको करूस. अरे ती अडचणीत आहे, हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला त्रास होईल, आपल्याला टेन्शन येईल, म्हणून ती काही सांगायची नाही. आपण असं करू, प्रत्यक्ष जाऊन तिच्या घरी भेटू तिला. मला माहिती आहे भैरवी मॅडम आपल्याशी नीट बोलत नाहीत, आपल्याशी वागत नाहीत नीट त्या, पण वरुण आपल्या ताईसाठी एवढं सहन करू शकतो ना आपण. बरं, मी पटकन स्वयंपाक करते, आपण लगेच निघू. हा, एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग मॅडम. सापडले का देवान सर? नाही, आम्हाला वाटलं ते रात्री घरी गेले असतील, काहीतरी चुकामुक झाली असेल तुमची. नाही आले ते. ऍक्च्युली ना मला तुमची मदत हवी हो. हा बोला ना, आमच्याने जे होईल ते सगळं करू आम्ही. देवान सर आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. हे बघा, मला माहिती आहे काल रात्री तुम्ही CCTV फुटेज चेक केलंय, पण प्लीज एकदा माझ्या समाधानासाठी ना मला ते CCTV फुटेज चेक करायचं. प्लीज नाही म्हणू नका, प्लीज प्लीज तेवढी एक हेल्प करा मला प्लीज. या मॅडम, मी तुम्हाला फुटेज दाखवायला सांगतो. हो चला. काल रात्रीचे संपूर्ण फुटेज मॅडमना दाखवा. हो, आणि काल रात्री आम्ही ना 9, 9:30च्या दरम्यान आलो होतो, त्यानंतरचं प्लीज सगळं फुटेज दाखवा. ओके मॅम. थोडं फास्ट करा. काल रात्री मी आणि इथल्या स्टाफने वॉशरूम एरिया चेक केला होता, पण सर तिथेही नव्हते. सर वॉशरूमला जाताना दिसत आहेत, पण येताना दिसतच नाही आहेत. ऐका ना, मला हॉटेलच्या प्रिमायसेसचा एरिया दाखवू शकता? आमच्या मागोमाग आलेली ही गाडी कुणाची आहे? मला सांगा, आम्ही यायच्या आधी इथे कोणी बुकिंग केलं होतं का? नाही मॅडम, काल सरांनी संपूर्ण रिसॉर्ट बुक केलं होतं. असं वाटतं कोणीतरी आमच्यावर लक्ष ठेवून होतं, आमच्या मागावर होतं. सर वॉशरूमला गेले आणि तिथून एकदम गायब झाले. सरांचा फोनही नंतर बंद झाला. याचा अर्थ सरांना कोणी किडनॅप नाही. तेव्हा